चांगली परिस्थिती आहे किंवा मान्सून सक्रिय होताना दिसत आहे असं आपण म्हणू शकतो. पुण्यात काल जो पाऊस पडला तो मान्सूनचा होता की प्री मान्सून होता आणि इथून पुढे पुण्याचा हवामान. येस, कालचा जो पाऊस बघितला आपण तो म्हणजे जसं मी सांगितलं की मान्सूनचे वारे सक्रिय झालेले आहेत, त्याचबरोबर त्याची तीव्रता वाढलेली आहे आणि त्यामुळं वातावरणामध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि काल जो पाऊस झाला त्यामध्ये आपल्याला थंडरस्टॉर्म्स पण दिसून आलेत आणि तीव्रता पण कमी जास्त प्रमाणात होती. जसं बघितलं तर NDA ला 81 मिलीमीटर इतका पाऊस झाला, पण शिवाजीनगरला बघितलं तर 18 मिलीमीटर 18 मिलीमीटर इतका पाऊस झाला होता आणि अशीच कंटिन्युटी आपल्याला काही दिवसामध्ये दिसून येईल. तर कालचा आपण नक्कीच प्री मान्सून शावर्स असं म्हणू शकतो आणि आजपासून मान्सून सक्रिय झालेला आहे. पुण्यासह पूर्वेकडचा जो इंटेरियर पार्ट आहे तिथे, त्यामुळं पाऊस इथून पुढचा जो पाऊस असणार आहे तो मान्सूनचा असेल असं आपण म्हणू शकतो. तर आपण म्हणतोय की कंटिन्युटी असताना तर एक पावसाचा स्पेल असतो, तर तो पावसाचा स्पेल आपल्याला पूर्ण राज्यात साधारण कधीपर्यंत अपेक्षित आहे? आणि दरवर्षी आपण जर पाहिलं की राज्यभर जेव्हा मान्सून व्यापला जातो तेव्हा पूर्ण राज्यातल्या जिल्ह्यांमध्ये स्पेल जो आहे तो पावसाचा पाहायला मिळतो. तर याचा काही डेट्स आपण जाणू शकतो का अंदाज? राईट. आता जसं मी सांगितलं की येणाऱ्या 48 तासां 24 ते 48 तासांमध्ये मुंबईसह अजून काही भागांमध्ये तो पोहोचण्याची शक्यता आहे आणि पूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी अजून आपल्याला वाट बघावी लागेल. परंतु ज्या ज्या रिजनमध्ये मान्सून पुढे सरकत आहे त्या रिजनमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे आणि 26-27 तारखेनंतर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मान्सून सक्रिय झालेला आपल्याला दिसून येईल आणि चांगल्या प्रकारे पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून महिन्यात किती पाऊस आहे आणि साधारणतः 14 दिवस मोर दॅन 70% तूट आतापर्यंत आपल्याला दिसून आलेली आहे आणि खंड पडण्याचे कारण याच्या आधी आपण बघितले होते, ज्यामध्ये उत्तरेकडनं येणारे जे कोरडे वारे आहेत त्याचबरोबर मान्सूनचे जे वारे आहेत ते वीक झालेले आपल्याला दिसून आले. त्याचबरोबर MJO जो आहे तो फेवरेबल कंडिशन्समध्ये नव्हता किंवा तो फेवरेबल फेजमध्ये नव्हता. ह्या सर्व कारणांमुळे आपल्याकडं कमी पाऊस पडलेला दिसून आला किंवा मान्सून सक्रिय झालेला दिसून आला नाही. आता जर बघितलं तर MJO फेज 2 मध्ये आहे, जो की आपल्या मान्सूनसाठी चांगला आहे आणि इतर जे इक्वेटोरियल वेव्ज असतील किंवा मग दक्षिणेकडचा मस्करेन हाय असतील, हे सगळे पॅरामीटर्स फेवरेबल आहेत आणि त्यामुळं मान्सूनचे वारे सक्रिय होताना आपल्याला दिसत आहेत आणि पाऊस पण पडताना दिसतं. तर वेगवेगळ्या हवामानाचा अभ्यास करणाऱ्या संस्था आहे किंवा वेगवेगळे अंदाज वर्तवले जातात, त्यामुळे पेरणीचं जे शेतकऱ्यांचे अन्य काम आहे त्याच्याबाबत शेतकऱ्यांमध्ये थोडं संभ्रम दिसतं, कन्फ्युजन दिसतं. तुमचा काय सांगा? मला असं वाटतं की पावसाच्या इंटेन्सिटीवर किंवा तीव्रता कशी आहे. आता जरी मान्सून आला असला तर याचा अर्थ असा नाही की सगळीकडेच खूप जास्त पाऊस पडतोय. मान्सून पूर्ण आल्यानंतर स्टेबल होईपर्यंत आणि चांगला पाऊस पडेपर्यंत आपण थोडीशी वाट बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी जसं कृषी विभागाकडनं सांगितलं जातं किंवा राज्य शासनाकडनं सांगितलं जात आहे की 100 मिलीमीटर किंवा 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस आपल्याकडे झालेला असेल आणि जमिनीची ओल 2 फुटापर्यंत गेलेली असेल, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पेरणी करू शकता. पण नक्कीच आता जो पाऊस पडतो ह्या बेसिसवर तुम्ही शेतीचे कामं सुरू करू शकतात. परंतु पेरणीविषयी मला असं वाटतं की तुम्ही कृषी विभागाकडनं ज्या काही सूचना दिल्या जात आहेत त्याचं पालन करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जो हवामानाचे अंदाज आहे, भारतीय हवामान विभागाकडनं दिले जाणारे जे अंदाज आहे ते वेळोवेळी बघणं गरजेचं आहे असं मी म्हणेन. 70% कमी पाऊस झालेला आहे. येस. तर असं म्हणतात की ऑनलाईन यंदा पाऊस कमी आहे, आपल्याला पाहायला मिळाला तर ऑनलाईन किती सरासरी पाऊस पडू शकतो? जसं आपलं दीर्घकालीन अंदाज ऑलरेडी दिलेला आहे आणि आपण प्रत्येक वेळी डिस्कस करतच आलेलो आहोत की यावेळेचा जो पाऊस आहे तो सरासरीपेक्षा 90% इतकाच पडण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे. आता पाऊस सुरू झाला असला तरी पूर्ण ओव्हरऑल जर बघाल आपण जून ते सप्टेंबर तर तो सरासरीपेक्षा कमी असण्याचे चान्सेस आहेत. तर आता जर आपण येणाऱ्या 8-10 दिवसांचा जर विचार केला तर नक्कीच मान्सून सक्रिय राहील आणि सर्वदूर पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत. पण ओव्हरऑल जर विचाराल जून ते सप्टेंबरचं तर नक्कीच तो
सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.